हाय, कसे आहात? कालची मॅच तुम्ही बघितलीच असेल. या नसेल बघितली. आणखी IPL नंतर लगेच हे मॅच चालू आहे. इंडिया अफगाणिस्तानची टेस्ट मॅच एकच टेस्ट आहे. तर आता काल एक पहिला दिवस होता. शुभमन गिलने 100 रन बनवले. इंडिया 350 काहीतरी झाले आहेत. आज सेकंड दिवस आहे, म्हणजे 7 जून आहे आज काहीतरी. आज बघू इंडिया काय करते. बाकी माझं म्हणाल तर आता मी इथे वॉशिंग सेंटरवर आलो. आज संडे आहे, बघू आता काय होते. तर मी इथे वॉशिंग सेंटरवर काम करतो आहे, म्हणजे गॅरेज म्हणू शकता. वॉशिंग सेंटर आणि गॅरेज दोन्ही मिक्स आहे. तर मला गॅरेजचं काम तर येत नाही, मला वॉशिंग सेंटरचं येते. गॅरेजसाठी इथे दुसरा मुलगा आहे. आणि पगार म्हणाल तर माझ्या महिन्याचा 12,000 रुपये. आता बघू वाढवणार म्हणत आहेत, तर आता दुसराच महिना आहे आणि 12,000 देऊ दे. तर 2 दिवसानंतर महिना होईल, बघू कधी पगार भेटतो ते मला. बाकी आता मी वॉशिंग सेंटरवर काम याच्यासाठी करतो आहे कारण की मला पैसे जमवायचे. कारण की हे काम सोपं नाही आहे. इथे सुट्टी नाही घेऊ शकत, सगळे दिवस यावं लागतात. म्हणजे मी तर लगभग हर दिवस येतो. त्यानंतर 12 तास काम करतो. सकाळी 8:30ला येतो आणि 8:30ला बंद करतो. ते पण लेट होतं हमेशा, 9, 9:30 वाजतात. तर गॅरेजवाले काम करत असतो त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे पगार पण 12,000 रुपयेच आहे. आणि त्याच्यानंतर काम यायची पण काही गॅरंटी नाही आहे. कधी कधी गाड्या येत पण नाही धुवायला, कधी कधी येतात पण. आणि गाड्या धुणं पण सोपं नाही आहे. तर आता मी इथे डायरेक्ट नव्हतं लागला कामाला. याच्या आधी मी एक दुसऱ्या दुकानात काम करत होतो. तिकडे मी 2-3 वर्ष काम केले, म्हणजे लगातार नाही. तिकडे असं मी कधी कधी जायचो आणि मला दिवसाला पगार भेटायचा. त्याच्यानंतर मी इथे लागलो आहे. आता दुसरा महिना व्हायला आला आहे. 2 दिवसानंतर 2 महिने होतील मला. दुसऱ्या महिन्याचा पगार पण भेटेल. तर इथे मी रोज येतो आणि इथे मला महिन्याचा पगार भेटतो. माझा प्लॅन आहे की इथे 1 वर्ष काम करायचा. 2 महिने होते म्हणजे आता 10 महिने अजून काम करेन. त्यानंतर दुसरीकडे जाईन, तिकडे 1 वर्ष करेन. असं करेन 10-12 जागी, असा 8-9 जागी काम करीन. आणि नंतर मग 2 लाख रुपये जमेल आणि नंतर मग बिझनेस स्टार्ट करेन. 2 लाख म्हणजे 2 लाखाचा बिझनेस नाही करणार. 20,000चा एक बिझनेस करेन. असं 10 बिझनेस करेन, कारण की रिस्क कमी होईल. अगर कुठला डुबला तरी पण 20,000 रुपये डुबतील. अगर जास्त पैसे लागत असेल तर मी नाही करणार. स्टार्टिंगला पहिला मी भेलचा बिझनेस करीन. 20,000मध्ये भेल विकेन. असं करेन मी 10 वेगवेगळ्या बिझनेस ट्राय करीन. कुठला चालेल की नाही चालेल याचं मला माहिती नाही, तर असं मी करीन. त्यासाठी 2 लाख रुपये लागतील. घरून तर घेऊ नाही शकत, तर मी काम करूनच जमा करीन. 2 लाख रुपये जमीन मी. जसं माझ्या FDमध्ये पण 1 लाख रुपये आहेत. तर आता ते बँकवाले देतील की नाही माहिती नाही, कारण की ते डुबण्याचं 90% आहे की ते पैसे डुबतील. आणि घरी पैशाची गरज पण आहे. असं आहे, ते देणार नाही, देतील पण. मग त्याच्यापेक्षा मी स्वतः काम करून जमवलं तर जास्त सही पडेल. घराला आधीच पैसे नाही आहे. एकूणच 3 लाख. आम्ही 2 भाऊ आणि बहीण आहे. तिघांच्याकडे 1 लाख रुपये बस, बाकी कोणाकडे काय नाही आहे. तेवढे संपले. सगळ्यांचे 3 FD तिघांच्या बनवल्यात. पैसे संपले तर घरात काहीच उरत नाही. आमचं घर पण एवढं छोटं आहे, माचीच्या डिपीसारखं. म्हणून एवढं छोटं घर आहे. स्वतःच आहे ती चांगली गोष्ट आहे. मी भाड्याने राहू शकतो बेडरूमच्या घरी. आता स्वतःचं घर असताना बेडरूमच्या घरी कसं राहायचं. तर माझं स्वप्न आहे की या छोटं घर सोडून स्वतःचा बंगला बांधायचा. बघू आता ते स्वप्न पूर्ण होते की नाही. चला, बाय.